2 मेट्रोज चेंज करावी जायला लागणार आहे. नॅशनल सिम्बॉल ऑफ द सिंगापूर. आता आम्ही आलो आहोत गार्डन बाय द बे. लाइटिंगचा शो बघूया आता. आम्ही चाललोय आता गार्डन्स वे बघायला. हा, गार्डन्स वेला चाललोय ना सिया. येस चला आम्ही झालोय रेडी. येऊन आम्ही हॉटेलवरती फ्रेश झालो, आराम केला, थोडा झोपलो, कारण काल दिवसभर आमचं ट्रॅव्हलिंग मध्ये गेलाय. रात्री पण फ्लाईट मध्ये झोप नाही लागली. 2 इन्फंट होते बाजूला, खूप रडत होते रात्रभर, झोपच नाही झाली. तो मग येऊन आम्ही झोपलो. मयुरेशचं काम झालं, तो काम करून आला आणि आता आम्ही फिरायला निघालो. संध्याकाळ झाली आहे. गार्डन्स बाय द बेला जातोय आणि तिथून आपण बघूयात मरीना बे सँड आणि सिटी टूरच इन शॉर्ट आपण छोटी करता येतात. तर चला बघूया आपण जाऊया. सो इकडे आता मेट्रोज आहेत ना, असे म्हणजे पॅक्ड आहेत. आपल्याला रेल्वे ट्रॅक डायरेक्टली ॲक्सेसेबल नाही आहे कॉमन पीपलला. म्हणजे जेव्हा मेट्रो येते तेव्हाच हे ओपन होतं. आता आम्ही चाललो आहे गार्डन्स बाय द बेला. सो आम्हाला इकडच्या साईडची मेट्रो पकडायची आहे. सो आम्ही आत्ता आहोत लव्हेंडर MRTला आणि आम्हाला इथे उतरून ही जी ऑरेंज लाईन आहे, सर्कल लाईन, ती वेगळी लाईन पकडायची. तिथून नेक्स्ट ट्रेन चेंज करून जायचं आहे. सो आम्हाला आत्ता आमच्या डेस्टिनेशनला पोचायला आम्हाला 2 मेट्रोज चेंज करावी जायला लागणार आहे. सो बघूया आता. ही मेट्रो पण आम्हाला चालणार आहे, 3 मिनिटात येते असं दाखवतं. ही मेट्रो जाते इकडे वरती. सो आपल्याला उतरायचं आहे इथे खाली, त्याच्यामुळे पाया लेबर ना. हां, त्याच्यामुळे ही पण मेट्रो चालणार आहे. येताना आपण तन्हामेरावरून आलो होतो, ती चांगी एअरपोर्टवरून आली होती. सो एअरपोर्ट टू तन्हामेरा टू लव्हेंडर असं आम्ही येताना आलो होतो. ठीक आहे, मॅप पण काही अगदी खूप डिफिकल्ट नाही आहे. सो आम्ही आत्ता आलो आहोत मरीना बे सँड. समोर व्हाईटमध्ये दिसतंय ते सायन्स सेंटर आहे. फ्लायर आहे, गुलमोहराची झाडं लावली आहेत सगळीकडे, छान रिव्हर आहे. आणि हा जो ब्रिज आहे हा सिंगापूर गव्हर्नमेंटने त्यांच्या 50th इंडिपेंडन्स डेला नवीन बांधला होता. सो रात्रीचा व्ह्यू इथून खूप छान दिसतो. सो आता मी आणि सिया थोडंसं एक्सप्लोअर करतोय. म्हणजे खूप छान वाटलं इथे उभं राहून, पण नुसतं जरी निवांत उभं राहायला आलं ना तरी पण इतकं सुंदर आणि शांत वाटतं ना. अख्ख्या सिटीचा व्ह्यू आहे आणि हे मोठे मोठे स्काय स्क्रॅपर्स आहेत. त्याच्यात भरपूर कॉर्पोरेट मोठे मोठे ऑफिसेस आहेत आणि मोठ्या मोठ्या कंपनीचे ऑफिसेस आहेत. JP मॉर्गन, HDFC, बऱ्याच कंपन्या आहेत इथे साईडला. सो हा मेन एरिया आहे सिंगापूरचा. आणि आम्ही आता निघालो आहोत मेन अट्रॅक्शन, जे सिंगापूरचं सिटीचं सिम्बॉल आहे मेन. सो मर्लायन पार्क. सो हे आहे ते मर्लायन पार्क. आणि इकडे प्रचंड गर्दी होती, पण तरी त्यातल्या त्यात आम्ही जवळ जाऊन भरपूर फोटोज काढले आणि छान आम्ही एन्जॉय केलं सियाने पण. आणि क्लायमेट इतकं सुंदर होतं ना, म्हणजे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये तर क्लायमेटच इतकं सुंदर होतं की अगदी खूप ऊन नाही आणि मध्ये मध्ये थोडासा पाऊस येत होता. सो छान वाटत होतं. आणि मयुरेशच्या ऑफिसच्या एक्झॅक्टली समोरच आहे हा मर्लायन. पण बघा तुम्ही किती सुंदर वाटतं आणि खूप क्राऊडेड असतं हे. आज तरी बऱ्यापैकी क्राऊड कमी आहे. तो समोरच्या ब्रिजवरती भरपूर लोक असतात, कारण तिथून डायरेक्ट समोर मरीना बेचा व्ह्यू आहे हा. त्याच्यामुळे आम्ही दुपारीच आलो होतो आणि मधला वार होता, त्याच्यामुळे मे बी क्राऊड कमी असेल. ऑफिसमुळे सियाला फार वेळ देता येत नाही, त्यामुळे असे जे क्षण आमच्या वाट्याला येतात ते फार कमी येतात. जेव्हा येतात तेव्हा आम्ही भरभरून जगतो. सिंगापूर ट्रिप खरंच सार्थकी लागली असं म्हणता येईल आता.
हे असे मोमेंट्स आहेत ना आपल्या आयुष्यात फार कमी येतात. सो आता आम्ही आलो आहे गार्डन्स बाय द बे. तिकडून आम्हाला हार्डली एक नेक्स्ट मेट्रो पकडून 2 स्टेशनवरच गार्डन्स बाय द बे होतं. त्याच्यामुळे आम्हाला पटकन ॲक्सेसेबल झालं ते. आणि इकडे थोडंसं चालावं लागलं आम्हाला. इथे ना सकाळी पाऊस पडून गेला होता म्हणजे ॲक्च्युली, पण रोडवरून तर अजिबात वाटत नाही. इथे खूप क्लीन आहे, रस्ते पण क्लीन आहेत. आणि आता आहोत आम्ही फ्लॉवर डोम क्लाउड फॉरेस्टला. तो वरती जो दिसतोय OCBC स्काय डेक, तिकडे आपल्याला जायचं आहे. वाव, है ना छान बर्ड आहेत छोटे छोटे. सिया नको बाळा, तसं नाही करायचं. आणि पूर्ण गार्डन आहे मध्ये, पूर्ण ग्रीनरी आहे. आता सिया थोडी दमली त्यामुळे आम्ही इथे बसलो आहे थोडं. खूप छान आहे. आणि मागे पूर्ण रिव्हर आहे, पूर्ण रिव्हर्स एरिया. सो आता तुम्ही बघू शकता हा वॉटरफॉल एंट्रन्सलाच आहे क्लाउड फॉरेस्टच्या. आणि हा वन ऑफ द टॉलेस्ट इंडोर वॉटरफॉल आहे वर्ल्डमधला. लोकांना खूप आवडतं इथे यायला. आणि इथे ट्री प्लांटेशन खूप केले आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आता आपण जसं आतमध्ये जाऊ तसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतील. आणि सियाने पण इथे खूप एन्जॉय केला. आम्ही भरपूर फोटोज काढले इथे. इथे मध्ये मध्ये असं त्यांनी वुडनचं काय काय असं बनवलं आहे. मंकीज किंवा काही ॲनिमल्स असे छान छान वुडनचं बनवलेलं आहे वरती स्काय डेकला जाताना. सो खूप छान म्हणजे मेंटेन केलं आहे प्रॉपर. आणि हे डायनोसॉर, पण चालायला भरपूर लागतं. म्हणजे जवळजवळ हे फिरण्यासाठी आम्हाला जवळजवळ 3 तास तरी गेले आमचे, हे पूर्ण फिरण्यासाठी. सिंगापूरला चालणं भरपूर आहे, त्याच्यामुळे सिया पण म्हणजे आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं, पण सियाने पण भरपूर कोऑपरेट केलं आहे आम्हाला सिंगापूर ट्रिपमध्ये. बऱ्यापैकी चालली आहे ती. आणि म्हणजे एन्जॉय केलं तिने, असं की उचलूनच घे मयुरेशला. आणि समोर मरीना बे सँड, तुम्ही कुठूनही जा मरीना बे सँडचा व्ह्यू दिसतोच, कारण ती एकदम टॉलेस्ट बिल्डिंग आहे. आणि त्याच्यावरती जे बोट आहे तिथे बऱ्यापैकी रेस्टॉरंट्स आहेत, फूड स्टॉल्स आहेत, बार्स आहेत. तुम्ही तिथे जाऊन एन्जॉय करू शकता. रात्रीचा व्ह्यू इथून मस्त दिसतो, कारण सगळ्या सिंगापूरचे लाईट्स लागलेले असतात. आणि हा वरचा जो बोटीचा पण व्ह्यू आहे ना, सुंदर. हे गार्डन्स बाय द बे जिथे आपण जाणार आहोत आता. इंडियन पब्लिक भरपूर दिसले, भरपूर म्हणजे बऱ्याच लोकांनी टूर घेऊन आले होते. सो ते टूरवाले पण आम्हाला दिसले. आणि असं आम्ही आता खूप टॉपला आहोत. आणि हा खाली व्ह्यू सुपर. AC मुळे टेम्परेचर मेंटेन पण राहतं आणि ते वॉटरफॉलमुळे पण जरा थोडंसं थंड वाटतं. सो हे मिस करू नका प्लीज, हे खूप छान आहे अट्रॅक्शन सिंगापूरचं. सो गार्डन बाय द बे बेसिकली जे नेचर लवर आहेत, ज्यांना फोटोग्राफीची वगैरे आवड आहे, त्या लोकांसाठी हे खूप बेस्ट आहे. आता आम्ही आलो आहोत क्रिस्टल वर्ल्डला. इथे आतमध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण पाण्यातच आलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता खाली असे आपण चालताना असं पाण्याचे तवंग दिसतात. आणि त्यानंतर त्यामध्ये मासे, फ्रॉग्स वगैरे दिसतात. आणि इथे उडी मारल्यावर समोर वेगळंच रिफ्लेक्शन दिसतं. आता सायलीनी जेव्हा उडी मारली तेव्हा सगळी बटरफ्लायज उडायला लागले. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि बघायला खूप मजा येते. आता आम्ही गार्डन बाय द बेला जाऊन आलो. आणि आता इथे एक संध्याकाळचा लाईट शो असतो. बघा, हे पूर्ण असं ट्री बनवलं त्यांनी मोठं. आणि या ट्रीमध्ये एक लाईट शो असतो. सो
गार्डन बाय द वेला जाऊन आल्यानंतर लोक ह्या ट्रीचा शो बघायला स्पेसिफिकली इथे येतात आणि खूप खूप सुंदर असतो हा शो. तर इथे बघायला भरपूर लोकांची गर्दी होती. आता तुम्ही बघू शकता लोक यायला लागलेत. सो आय थिंक 7-7:30 वाजता काहीतरी हा शो चालू होतो. त्यासाठी लोक खूप गर्दी करतात आणि शो बघायला खूप मजा येते. आम्ही हा नाईट शो बघायला थांबलो नाही कारण की सिया खूप दमली होती आणि आम्हालासुद्धा खूप भूक लागली होती. त्यामुळे आम्ही हा शो न बघताच जेवण करायला लिटिल इंडियाला निघालो. तर आता आपण पोचलो आहोत लिटिल इंडियाला. हा पूर्ण रस्ता जो आहे हा एरिया पूर्ण लिटिल इंडिया नावाने ओळखला जातो. इथे मोस्टली साऊथ इंडियन रेस्टॉरंट्स खूप आहेत. तुम्ही समोर बघू शकता तिथे साईडला मुस्तफा सेंटर आहे जिथे सगळ्या इंडियन वस्तू मिळतात. आणि हे मार्केट बघा, इथे पूर्ण भाज्या फळं वगैरे सगळं मिळतं. सगळं इंडियामध्ये आपलं जेवढं काही मिळतं तेवढं सगळं इथे मिळतं. त्यामुळे या भागाला लिटिल इंडिया नाव दिलेलं आहे. आणि मोस्टली इंडियन लोक तरी लिटिल इंडियामध्ये राहणं प्रेफर करतात कारण की इंडियन फूड्स खूप चांगलं मिळतं इथे. आणि आता आपण पण चाललो आहोत जेवायला कैलाश पर्वतला. आता आम्ही पोचलो आहोत कैलाश पर्वत हॉटेलला आणि सिया खूप दमली होती आणि त्यामुळे तुम्ही बघू शकता झोपूनच गेली होती. बसल्या बसल्याच झोपली होती ती. आणि आता आम्ही मागवलं आहे साऊथ इंडियन फूड. सो जस्ट ऑर्डर केला आणि तुम्ही आता बघू शकता इडली वगैरे आली आम्हाला. सो असा गेला आमचा पूर्ण आजचा दिवस. आता आम्ही जेवून हॉटेलवर जाऊ. तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा. आणि सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.